संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने पोलीस स्टेशन नांदुरा ठाणेदार शिवश्री विलास पाटील साहेब यांना एक तक्रार देण्यात आली होती। यामध्ये नमूद केले होते की गणेशोत्सव जवळ आला असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि श्री गणेश यांच्या एकत्रित मूर्त्या बाजारात आल्या आहे। हे अत्यंत चुकीचे आहे, कारण पावसाळ्यात नद्या नाल्यांना पूर येतो, पण हे पाणी अस्वच्छ असते आणि मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते व्यवस्थित विरघळत नाही। त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर मूर्ती विटंबनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात। यातच जर श्री गणेश यांच्या मूर्तीत शिवराय घुसवले तर गणपती सोबत शिवरायांची पण विटंबना होईल। तसेच आपल्याकडे गणपती विसर्जनाची प्रथा आहे, पण महापुरुष विसर्जनाची प्रथा नाही। या सर्व बाबींमुळे शिवरायांची घोर विडंबना होऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाऊन उद्रेक होऊ शकतो। यामुळे गणपती आणि शिवराय यांच्या एकत्रित मूर्तीला विरोध करून संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील यांनी ही बाब नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार शिवश्री विलास पाटील साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ह्या मूर्त्या आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडू असे तक्रार अर्जात नमूद केले। यानंतर ठाणेदार साहेबांनी मुद्दा योग्य असल्याचे सांगत ताबडतोब मूर्ती कलाकारांची आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून मूर्तिकारांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि लेखी सूचनापत्र सुद्धा दिले, ज्यात अशा मूर्त्या बनवल्या किंवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद आहे। यावेळी मूर्ती कलाकारांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेत यापुढे अशा मूर्ती बनवणार आणि विकणार नाही अशी भूमिका घेतली। यामुळे मोठा अनर्थ टळला आणि बैठक शांततेत पार पडली। यावेळी नांदुरा ठाणेदार शिवश्री विलास पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शरद पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यवाहक अमर रमेश पाटील उपस्थित होते। थोडं सांगायचं आहे, या माध्यमातून मीटिंगमध्ये जे चर्चा झाली त्यामध्ये गणपती हा धार्मिक विषय असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे। यासोबत हे जोडलं गेलं नाही पाहिजे। ह्या ज्या मूर्त्या होतात हे आपण जेव्हा विसर्जन करतो, गणपतीचं धार्मिक पद्धतीने विसर्जन होते, पण शिवरायाचं कधी विसर्जन होत नसते आणि याच्यामधून जे विकृती निर्माण होते, जे विटंबना होते, ते तेढ निर्माण होते, हे तेढ कुठंतरी थांबली पाहिजे। हा आपला याचा विषय आहे, तो विषय कुठेतरी थांबला पाहिजे आणि याची विटंबना होऊ नये याकरता आमची संलग्न या ठिकाणी मूर्ती कलाकार व संभाजी ब्रिगेड याची मीटिंग झाली आणि या माध्यमातून बाजारपेठेमध्ये याच्यानंतर गणपतीची व शिवाजी महाराजांची किंवा संभाजी महाराजांची जे संलग्न मूर्ती जे कोरीव काम त्याचं केलं जाते ते होणार नाही याकरता आमची या ठिकाणी मीटिंग झाली आणि मूर्ती कलाकारांनी सुद्धा हे सांगितलं की आम्ही ते बाजारपेठेमध्ये आणणार नाही। काल पोस्टे नांदुरा येथे संभाजी ब्रिगेड नांदुरा यांच्या वतीने एक निवेदन प्राप्त झालेलं होतं की जे काही आता गणपती स्थापना होणार आहे, गणपती स्थापनामध्ये काही मूर्तिकार हे शिवाजी महाराज यांचं सुद्धा गणपतीसोबत मूर्ती बनवत आहे आणि एकामेकाला चिटकून एकत्रच मूर्ती बनवत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे अत्यंत पूजनीय आहेत आणि आराध्य दैवत आहेत। आपण श्री गणपती यांची विसर्जन 1 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, 10 दिवसानंतर प्रत्येक रूढी परंपरेनुसार करीत असतो, परंतु आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची आपण कधीही विसर्जन करत नसतो, कारण या दूषित पाण्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचं कधीच विसर्जन करत नसतो, कधीच त्यांचे आपण विटंबना करीत नसतो। आणि काल त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यामुळे आज आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील, शहरातील व जवळपासच्या परिसरातील मूर्तिकार यांची पोलीस स्टेशनला मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्याध्यक्ष सदस्य यांना सुद्धा बोलवलं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली किंवा शिवाजी महाराज हे आराध्य असल्यामुळे आणि आपण त्यांचं विसर्जन करीत नसल्यामुळे अशा मूर्त्या बनवू नये। फक्त ज्या धार्मिक विधी ज्या आपल्याला शुभमंगल आहेत, आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपती महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच बनाव्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यामध्ये जोडू नये, जेणेकरून विसर्जन करता येणार नाही, कुठल्याही धार्मिक भावना दुखणार नाही। याबद्दल सर्वांना आम्ही सुखरूप एक साफल्यपूर्ण अशी चर्चा केली आणि मूर्तिकार यांनी सुद्धा ती बाब मान्य केली की आम्ही यानंतर अशा कुठल्याही धार्मिक विटंबना होईल अशा मूर्त्या बनवणार नाही। जेथे काही संभाजी महाराजांचा चेहरा असेल, गणपतीचा वेगळा भाग असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा असेल, गणपतीचा वेगळा भाग असेल, अशा कुठल्याही विधीच्या प्रमाणेच्या विरुद्ध आम्ही कुठलीही मूर्ती आम्ही बनवणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता राहुल खंडेराव, नांदुरा, जिल्हा बुलढाणा।